आपण फोडणीचं ताक बनवणार आहे। इथे मी ताक घेतलेलं आहे, इथे मी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे, 3 मिरच्या आहेत। आता इथे सर्वात पहिले मी गंजी घेऊन त्यात तेल गरम होऊ दिलं। यात मी आता हिंगाचा तडका टाकला आहे। हिंगाचा तडका छान होऊ द्यायचा, त्याच्यानंतर मोहरी घालायची आवश्यकतेनुसार, त्यानंतर जिरं घालायचं। इथे बघा मोहरी तडतडतीये। मोहरी जिरं छान झालं की यात परत आपण मिरची घालणार आहोत। सुकी मिरची घातलेली आहे मी इथे, याचा स्वाद खूप छान येतो। याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा घालायचं आहे। याला छान परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे छान गोल्डन होत नाहीत। आपले लसूण छान, याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे। लसूण छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथे बघा हा भाजून घेतला जातोय। इथे बघा हा लसूण गोल्डन ब्राउन झालेला दिसतोय आपल्याला। याला सतत परतवत राहायचं आहे जेणेकरून ते लागणार नाही खाली। आता यात ताक टाकायचं आहे जे आपण घेतलेलं। फ्लेम लो ठेवायची आहे। ताक फोडणीचं ताक बनवताना गॅस लागला नाही पाहिजे, नाहीतर ताक फुटेल आणि त्याचा कण्हांला वास येईल, त्यामुळे फ्लेम छोटी ठेवायची। यात बघा मी पाणी घातलं आहे। आता जेवढं ताक होतं मी तेवढंच पाणी घातलेलं आहे। हळूहळू करून पाणी घालते आहे आणि याला मिक्स करत राहायचं आहे। समान प्रमाणात पाणी घ्यायचं, जेवढं ताक होतं तेवढंच प्रमाणात मी पाणी घेतलंय, कारण ते अगदी घट्ट नको असायला म्हणून। यात आता छान आपण मीठ आणि साखर घालून घेणार आहोत। इथे बघा मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे आपण साखर घालणार आहोत। मी चवीनुसार साखर घातली आहे। अशा प्रकारे आपलं फोडणीचं ताक रेडी आहे। सबस्क्राइब टू माय चॅनल फॉर मोर अपडेट्स।